काल आमचं नवीन देवघर आलं आणि देवघर वगैरे मी छानपैकी सेट करून देवपूजा केली आणि नैवेद्यासाठी मी प्रसादाचा शिरा बनवला होता. तर तो कसा बनवला ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कढईमध्ये तूप टाकून रवा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकली आणि एक केळ मी स्मॅश करून वाटीत काढून ठेवलं होतं. तर ते त्याच्यामध्ये टाकून ते पण छान मिक्स. त्यामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रुट्स मध्ये मी मनुके आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे केले होते, ते घेतले होते, ते त्याच्यामध्ये टाकले आणि फ्लेवरसाठी 2 वेलच्या टाकल्या आणि वरून दूध ओतलं आणि ते छान मिक्स केलं आणि वरून ताट ठेवलं शिजायसाठी. झाला आपला प्रसादाचा शिरा तयार. लहान होते ना मी तेव्हा मला शिरा खूप आवडायचा. मी पहिला कोणता गोड पदार्थ खाल्ला असेल मम्मीने बनवलेला तर तो शिराच होता. मी सुद्धा आवडीने माझ्यासाठी शिरा बनवायची आणि मी त्याच्यामध्ये दूध ओतून खायची. पहिल्यांदा जेवण करायची सगळं आणि थोड्या वेळाने टीव्ही बघत बघत मी हा शिरा त्याच्यामध्ये दूध टाकून. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून पण सांगा आमचं देवघर कसं आहे, प्रसादाचा शिरा रेसिपी आवडली का ते. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.